तुमच्या राशीला 7.5 सुरू आहे का? घाबरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण असे उपाय देणार आहे. शनी हा न्यायाधीश आहे. शनी ज्या राशीमधनं भ्रमण करतो ती रास, त्याच्या आधीची रास आणि त्याच्या नंतरची रास, असे अडीच असे 3 टप्पे असतात. म्हणजे 7.5 वर्ष ही 7.5 राहते. सध्याच्या घडीला 2026 मध्ये आत्ताच्या घडीला जी आहे तर ती मेष राशीमध्ये पहिला टप्पा चालू आहे, मीन राशीमध्ये दुसरा टप्पा चालू आहे आणि कुंभ राशीमध्ये तिसरा टप्पा चालू आहे. शनीच्या 7.5ला अजिबात घाबरू नका, कारण तो न्यायाधीश आहे. जशा प्रकारचे आपण कर्म करतो त्यानुसार तो फळ देतो. त्याचनुसार आपल्याला शिस्त, संयम, बऱ्याच गोष्टी या 7.5 मध्ये कळणार आहेत. तर 7.5 पहिला टप्पा कसा असतो, दुसरा टप्पा कसा असतो, तिसरा टप्पा कसा असतो हे सांगणार आहे. सगळ्यात म्हणजे पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, आर्थिक जबाबदाऱ्या वाढायला लागतात, काही कामं पेंडिंग पडायला लागतात, अचानक कामांमध्ये अडथळे येऊ लागतात, काही लोकांकडून आपण दुर्लक्षित होऊ लागतो. हा पहिला टप्पा झाला. हा 2.5 वर्षाचा पहिला टप्पा असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, आर्थिक गोष्टी, संकट आणखीन वाढत जातात, आरोग्याच्या समस्या वाढतात, विशेष करून नातेसंबंध जे असतात तर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, गैरसमज एवढे वाढतात, आपण बोलतोय आणि समोरचा त्याचं मिनिंग दुसरं घेतो, लोक आपल्यापासून दुरावत लागतात. आणि शेवटचा तिसरा टप्पा जो असतो त्याच्यामध्ये परिस्थिती सेट व्हायला लागते. हळूहळू सगळ्या गोष्टी परत आपल्याला पाहिजे तशा पॉझिटिव्ह व्हायला लागतात. ज्या आपल्या हातनं निसटते असं वाटतं ते परत एकदा कंटिन्युएशन मध्ये येतं. बऱ्याच गोष्टी शिकून गेलेल्या असतं. या 7.5 कशासाठी आहे? 7.5 माणसाच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची. एकदा तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही 7.5 येतेच. यामध्ये आपण माणसे ओळखायला शिकतो, कोण आपली माणसं आहेत, कोण आपल्या माघारी काय गोष्टी बोलतात, आपल्याला मदत करणारे कोण लोक आहेत, समाजात कसं वावरलं पाहिजे, वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी 7.5 मध्ये येतात. आता 7.5च्या टप्प्यानुसार जे काय उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे ते सांगणार आहे. शनी म्हणजे शनैही कामं हळूहळू हळूहळू होतात, पेंडिंग पडतात. 7.5च्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की आपला थोडासा आळस वाढत चाललाय, पण आपल्याला तो आळस दूर करून कामांवरती आपल्याला नियंत्रण केलं पाहिजे, फोकस केला पाहिजे कामांवरती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळस टाळला पाहिजे. दुसरं म्हणजे फसवणूक टाळली पाहिजे. कोणतेही भ्रामक कल्पना ज्या असतात त्याच्यापासून बाजूला आलं पाहिजे. फसवणारे जे लोक आहेत, मित्रसंगती, त्यांच्यापासून दूर केलं पाहिजे. हळूहळू हळूहळू आपल्याला कळत जातं की आपल्या व्यक्ती कोण आहेत आणि दुसऱ्या व्यक्ती कोण आहेत. ज्यांच्यासोबत आपल्याला पुढे पुढे जायचे त्या व्यक्ती आपोआप आपल्याला कळत कळत जातात. त्याच पद्धतीनं एखाद्याचा समजा व्यवसाय आपला चालू असेल, नोकरी चालू असेल, तर याच्यामध्ये काही अनपेक्षितरित्या बदल पण आपल्याला 7.5च्या दरम्यान दिसू शकतात. तर हे हळूहळू हळूहळू बदल जे होणार आहेत ते आपल्याला फायनल सेटलमेंट म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचे, नोकरी कोणत्या कंपनीमध्ये करायची, व्यवसायामध्ये स्थिरता कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत 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 जातात. 7.5च्या एंड, ज्या वेळेला 7.5 वर्ष पूर्ण होतात तोपर्यंत माणूस खूप काही शिकून शिकून पुढे आलेला असतो. या 7.5च्या काळामध्ये काय करायचंय, खोटं बोलणं टाळायचंय, फसवणूक टाळायचे, जे कोण कर्मचारी वर्ग आहेत त्यांना आदरानं सन्मानानं वागवायचंय. कारण यामध्ये काय आहे, शनी हा स्वतः अशा पद्धतीने आहे की सेवा करणाऱ्यांना महत्व देणार आहे. म्हणजे जे लोक सेवा करतात, झाडलोट करतात, कर्मचारी वर्गातले लोक आहेत, त्या लोकांना आदरानं काम केलं पाहिजे, त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे. शनी हा अशाच पद्धतीने सांगतो, लोकांचा रिस्पेक्ट करा, तुम्हाला 100% रिस्पेक्ट मिळणार आहे. मग 7.5ला घाबरायचं कारण नाही. आता मी 3 महत्वाचे उपाय सांगणार आहे. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे छायादान. छायादान कशा पद्धतीने करायचं हेच लोकांना माहित नसतं. कशा पद्धतीने करायचं, तर मोहरीचं तेल घ्यायचं, एका वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 8 काळे अख्खा उडीद, काळा अख्खा उडीद जो असतो त्याचे 8 दाणे त्याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा. हे कधी करायचे, शनिवारी सूर्यास्तानंतर या गोष्टी करायच्या. आपला चेहरा बघायचा, हळूहळू आपला चेहरा त्याच्यात दिसतो. नंतर जे तेल आहे ते कशात तरी भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. हनुमान मंदिरात जायचंय किंवा कुठल्याही मंदिरात जायचंय जिथं दिवा जळत असतो, तर त्या दिव्यामध्ये ते तेल घालायचे की जेणेकरून आपली जी 7.5ची छाया आपल्यावरती पडली किंवा आपणच काही वाईट कर्म केलेले असतात, जाणून बुजून नाही, चुकून आपल्याकडनं जे काही वाईट घटना घडलेल्या असतात, वाईट कर्म झालेले असतात, त्यांचा नाश व्हावा त्यासाठी जे तेल आहे तर ते
त्या अग्नीमध्ये टाकायचे, म्हणजे जो दिवा जळत असतो त्याच्यामध्ये टाकून यायचे. शनी महाराजांना समोरासमोरून उभारून कधी दर्शन घ्यायचं नाही. शनी महाराजांचं दर्शन हे त्यांच्या पायाकडे बघूनच घ्यायचं. जर तुम्हाला शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर शनी महाराजांच्या पायाकडे बघायचं, नमस्कार करायचा आणि निघून यायचं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे छायादान. आता दुसरं महत्वाचं दान म्हणजे काय, तर जे कर्मचारी वर्गातले लोक आहेत त्यांना काही ना काहीतरी देत राहा. पैसा द्यायची गरज नाही, चहा देऊ शकता तुम्ही, त्याच्यासोबत काही खाद्यपदार्थ देऊ शकता. कारण आपण या समाजात राहतो, समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. आपल्याकडनं काही ना काहीतरी भाग हा समाजासाठी खर्च झाला पाहिजे, हे शनीला अपेक्षित आहे. तुम्ही कशा पद्धतीने काम करता, जर तुम्ही 1% जर दिलं तर निसर्ग तुम्हाला 100% परत वापस आणून देतो. म्हणून तुम्ही कर्मचारी वर्ग जे आहेत, जे खालच्या दर्जाचे काम करतात, झाडलोट करतात, पोछा करतात, किंवा आणि कुठले ड्रायव्हर आहेत, कुठल्याही प्रकारचे जे लोक आहेत, तर त्या लोकांची तुम्ही मदत केली पाहिजे. ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते प्रोव्हाइड करा. शनी 100% तुम्हाला फायदा करून देणार. म्हणजे हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय म्हणजे शनिवारच्या दिवशी तुम्ही लोखंडी वस्तूचं दान करा. एखादा तवा आणि चिमटा घ्या आणि कुठल्याही गरीबाला ते दान करा. या तिसऱ्या उपायानं शनी अत्यंत खुश होतो. हे 3 उपाय केल्यासोबत तुम्ही दशरथकृत शनैश्वर स्तोत्र, शनी महाराजांचं एक अत्यंत पॉवरफुल असं स्तोत्र आहे, त्याला दशरथ शनैश्वर स्तोत्र म्हणतात. तर ते जर स्तोत्र तुम्ही वाचू लागलात, जर वाचणं शक्य नसेल तर कानाला हेडफोन लावून मोबाईलमध्ये प्ले करून ते तुम्ही ऐकू शकता. कॉन्सन्ट्रेशन करून ऐकायचं. 2 ते 3 मिनिटाचं स्तोत्र आहे. हे जर तुम्ही डेली बेसिसवर करू लागलात आणि हा जो उपाय करू लागलात तर ही जी 7.5 आहे तर ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट येते. लोकांच्या मध्ये भ्रम आहे, कल्पना अशी आहे की 7.5 मध्ये सगळं वाईट होतं, पण तसं नाहीये. काही लोकांच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये शनी हा उच्चेचा असतो किंवा चांगल्या पोझिशन मध्ये असतो. त्यांच्यासाठी 7.5 ही परदेश गमन करते, करिअरमध्ये खूप मोठ्या मोठ्या भरारी घेऊन देते. त्यासाठी पत्रिकेचं अनालिसिस महत्वाचं आहे. आपल्या पत्रिकेमध्ये शनी कुठल्या पोझिशनला आहे, कशा पद्धतीने बसलाय, डिटेल अनालिसिस पत्रिकेचं झालं पाहिजे. ज्याला पत्रिकेचं, ज्योतिषशास्त्राचं योग्य ज्ञान आहे त्याच्याकडनं पत्रिका आपली तपासून घेतली पाहिजे. कुठल्या प्रकारचे उपाय केले पाहिजेत हे सगळं माहित पाहिजे. तर ही 7.5 आपल्याला डेफिनेटली अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या गोष्टी फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा, जेणेकरून 7.5 जी लोक खचली आहेत, त्रासली आहेत, डिप्रेशन मध्ये चालली आहेत, प्रॉब्लेम मध्ये चालले आहेत, ज्यांचं मानसिक संतुलन हे झालंय, आर्थिकदृष्ट्या ते प्रॉब्लेमॅटिक झालेत, नातेसंबंध दूर होत चाललेत, मित्र दूर होत आहेत, परिवारातले लोक दूर होत आहेत, त्यांनी यातले जर उपाय केले तर 100% त्यांना काही ना काहीतरी बेनिफिट होणार. थँक्यू.